महत्त्वाची अपडेट आता पालघर जिल्ह्यातून येते। तिथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आलाय आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे पालघर मनोर राष्ट्रीय महामार्गावर मासवण इथे पाणी भरलंय। पालघरकडे जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झालेली आहे। महत्त्वाची अपडेट आता समोर येते। पालघर मनोर महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। आपण पाहतोय गाडी तिथे अडकलेली आहे। लोक धक्का मारून ही गाडी बाहेर काढतात। मोठ्या प्रमाणात इथे पुराचं पाणी आलेलं आहे। सूर्या नदीला पूर आलेला आहे आणि याच पाण्यातून जीव मुठीत धरून लोकांना प्रवास करावा लागतो। अशा वेळेला प्रवास टाळावा असं आवाहनही प्रशासनानं केलेलं आहे। या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। तिथे एक गाडी गेली आणि ती अडकून पडलेली आहे। त्यामुळे तिथले नागरिक ही गाडी ढकलून ती बाहेर काढतात। मात्र काही वेळेला असं धाडस नागरिकांनी करू नये असं आवाहन आम्ही करतोय। पाहतोय संपूर्ण रस्ता या पुराच्या पाण्यानं न्हावून निघालेला आहे। मोठ्या प्रमाणात इथे पुराचं पाणी आलेलं आहे। पालघरच्या सूर्या नदीला जवळपास कालच जोरदार पावसामुळे पूर आला होता आणि आजही तीच परिस्थिती कायम आहे। हे पुराचं पाणी आता पालघर मनोर मार्गावर आलंय आणि त्यामुळेच ही वाहतूक ठप्प झाली आहे। तिथनं गाड्या जाणं जवळपास अशक्य झालं। आपले प्रतिनिधी रुपेश पाटील आपल्यासोबत आहेत। रुपेश, नेमकी काय परिस्थिती आहे पालघरची? नक्कीच गेल्या 3 दिवसापासून पालघरमध्ये दमदार असा पाऊस जो आहे तो कोसळत आहे। आज रेड अलर्ट आहे जिल्ह्यामधील। पावसाने सुरुवात सकाळपासून जोरदार अशी हजेरी जी आहे ती एकंदरीत लावलेली आहे। आता मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते आता विस्कळीत व्हायला सुरुवात झालेली आहे। अनेक राज्य मार्ग जे आहेत किंवा गावखेड्यातील रस्ते आहेत ते बंद झालेले आहेत। मनोर पालघर मार्गावरील मासवण येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे मनोर पालघरकडे जाणारी वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। नक्कीच रुपेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय पालघर मनोर महामार्गावर आता वाहतूक ठप्प झालेली आहे। अनेक मार्ग असे पुराच्या पाण्याने लोटले गेलेले आहेत।